यांचंही नाही ऐकायचं, यांचंही नाही ऐकायचं. जे आहे मला जी जबाबदारी लोकांनी दिलेली आहे, मला ती पार पाडायची आहे आणि मी याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं. नक्कीच एक महिला म्हणून पण असं नाहीये की त्रास होत नाही. महिला म्हणून पण त्रास होतो. खूप स्ट्रगल राजकारणात आहेच. आणि मी तर म्हणते की सगळ्याच क्षेत्रात महिलांसाठी त्रास असतोच. पण तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून पुढे जावं लागतं. ज्या काही अडचणी येतात तुम्ही ते मात करू शकता, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही राहत. आणि मी आतापर्यंत एक पॉझिटिव्ह थिंकिंगने माझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवून मनामध्ये हाच विचार करत गेले की आपण जे करतो आहे ते चांगल्यासाठी करतो आहे आणि ते करत करत मी पुढे आतापर्यंत आलेली आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की जो काही निर्णय मी ह्या सगळ्या बाबतीमध्ये घेतला तर त्याचा फायदा मला आता झालेलाच आहे. मला असं नाहीये की मला मॅटर नाही करत. जेव्हा कोणी घराणेशाहीवर बोलतं, जेव्हा कोणी मुलांवर बोलतं, जेव्हा कोणी माझ्या पतीबद्दल बोलतं, जेव्हा कोणी पक्षाबद्दल बोलतो, ह्या सगळ्या गोष्टींचा इनडायरेक्टली वेने त्रास होतोच. होत नाही याच्यात असं बिलकुल नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संयमाने घ्याव्या लागतात आणि संयमच सगळ्यात मोठं एक शस्त्र आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना त्याला समोर जाऊ शकतात. बरं, तुमच्या आणि तो वाक्यातून संयम मी राखायचा आतापर्यंत पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. बरं, तुमच्या आत्ता दिलेल्या उत्तरामध्ये 2 शब्द मला आवडले. तो म्हणजे संयम राखणं आणि जबाबदारी घेणं. एक मोठी जबाबदारी तुम्ही पुन्हा एकदा घेताना दिसून येत आहेत की ज्या वेळेला खडसे साहेबांबद्दल बोललं जात होतं त्याच वेळेला दुसरीकडे पक्षांतर्गत त्यांना होणारा विरोधाला सामोरं जाणं, अनेक चौकशांना